बोलण्याची हिम्मत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे। तर अबू आझमींच्या वक्तव्याचे पडसाद उत्तर प्रदेशच्या विधानसभेत सुद्धा उमटलेले आहेत। काय झालं तिथे बघूयात। पार्टी का नेता आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे। जो व्यक्ति छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो, क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या? दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या मुद्द्याचे सभागृहामध्ये पडसाद उमटले। विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली। तर राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकरला संरक्षण सरकार का देते असा सवाल विरोधकांनी केला। कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये। सरकार शांत बसलेलं आहे आणि मग इथून तिथून भलते विषयांमध्ये लक्ष विचलित करतं। हे सरकार आल्यानंतर लोकांची हिम्मत का वाढते की शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणं, शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समोर आणणं। कोरटकर असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही। सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर जोरदार शाब्दिक खणाखणी पाहायला मिळाली। प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरच्या वक्तव्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यानं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांचा बचाव केला जात असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केला। महापुरुषांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करून घेणार नाही। जी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी प्रथा पाडलेली भाजपसाठी, तीच आपण पाहतोय। ही प्रथा आता पुढे नेत असताना कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये। सरकार शांत बसलेलं आहे आणि मग इथून तिथून भलते विषयांमध्ये लक्ष विचलित करतं। पण हिम्मत असेल तर मग ते अबू आझमी असतील किंवा कोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील, करा ना अटक, त्यांना बेड्या ठोका। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांची नव्या सरकारमध्ये हिम्मत वाढल्याचं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं। शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर आणि सोलापूरकर हे सरकार सहन कसं करतं? शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागायची, शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत यायचं आणि शिवाजी महाराजांवरचा अपमान करणाऱ्यांना पोलीस संरक्षणामध्ये सुरक्षित ठेवायचं, हा या सरकारची दुहेरी नीती काय? आणि हे सरकार आल्यानंतर लोकांची हिम्मत का वाढते की शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणं, शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समोर आणणं, शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाला खोटं ठरवणं, हे सोलापूरकर कोरटकर का करतात? विरोधक कोरटकर आणि राहुल सोलापूरकरच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले। विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलत, त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणतात की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्ड होत, त्याच्यातही निषेध करत तुम्ही। असं सिलेक्टिव्ह करू नका। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। सभागृहात खडाजंगी सुरू असताना प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयस जप्त करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत। प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयस घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावर आहे। रोल्स रॉयस कोणाला विकता येऊ नये म्हणून सीबीआयनं ती ब्लॉक केली होती। मात्र तरीही रोल्स रॉयस प्रशांत कोरटकरकडे कशी आली याचा तपास सुरू करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।